नमस्कार, मी अजिंक्य राऊत. आईबद्दल जर सांगायचं झालं किंवा आई हा शब्द ऐकल्यावर मला काय आठवतं हे सांगायचं झालं तर अर्थातच मला माझी आई आठवते. एक अतिशय स्ट्रॉंग इंडिपेंडेंट अशी व्यक्ती जिने मला लहानाचं मोठं केलं. सगळ्यात पॉझिटिव्ह व्यक्ती मला असं वाटतं माझ्या घरात कोणी असेल तर माझी आई. तसं तर काम करणारी आई असल्यामुळे म्हणजे ती बाहेर जाऊन काम पण करायची आणि घरी पण असायची. सो बराचसा वेळ ती कामामध्ये व्यस्त असायची, पण प्रेम आम्हाला भरपूर मिळालं मला माझ्या बहिणीला. आता मी जवळजवळ 14 वर्ष झालं घरापासून दूर राहतो, परभणीपासून दूर मुंबई. माझी बहीण जेव्हा पुण्याला शिफ्ट झाली तिच्या पुढच्या एज्युकेशनसाठी परभणीवरून, त्यावेळेला मम्मी आणि मी त्यावेळेला खरे ऍक्च्युली खूप जवळ आलो. किंवा मग तिला आता मी एकटाच होतो, मग सगळा लाड माझाच किंवा सगळा राग माझ्यावर जे काय असेल. तर आमचा काहीतरी चहा टोस्ट खाण्याची वेळ असायची साधारण 4 वाजताची, ट्युशनवरून मी आल्यावर किंवा कधी कधी ट्युशनला जाण्याच्या आधी. ती वेळ मी सांभाळून मिस करतो. पहिली अशी अगदी लहानपणी काही दिलेलं असेल छोटी मोठी गोष्ट आणून, बट एक डिझायनर साडी मी दिली होती तिला माझ्या अभिनयाच्या पैशांमधून. तर तो आय थिंक अनुभव चांगला, कारण तिच्यासाठी असं पहिल्यांदाच होतं डिझायनर साडी. एका शब्दात हेच की माय गो टू पर्सन. आता एक शब्द मला नाही, म्हणजे सर्वस्व.